झालं सगळ्यांची प्रेझेंटी झाली. एनीवन लेफ्ट? येस. ओके. देन आय विल स्टार्ट. तर आजचा लेक्चर आपला आहे. येस आय विल स्टार्ट. ओके. इन्फेक्शियस डिसीज आपलं कंप्लीट झालेलं आहे. आता त्याच्यावर मी तुम्हाला थोडेसे प्रश्न विचारणार आहे, कारण मी तुम्हाला होमवर्क देतच असते ना. बघूया आपण काय किती येतंय, किती तुम्ही तयारीत आहात. बघूया काय आहे तुमच्याकडे प्रिपरेशन. जरा व्हॉट इज हेल्थ, जरा हेल्थवर काहीतरी मला डेफिनेशन वगैरे काय कोणाला सांगता येईल? येस, सायली सांगते. येस. माईक ऑन कर सायली. माईक ऑन कर आणि सांग डेफिनेशन मला. Ma'am, am I audible? हा, yes. Health. Health is a state of complete physical and mental and social well-being and not merely any absence of disease. Very good. Yes. Okay. अजून कोण आहे? मानसी? Yes, teacher. येस, हा बोल. Health हा. is a state of complete physical, mental, and social well-being, and not merely the absence of any disease. ओके. अजून कोण आहे इंटरेस्टेड? हा, निधीने तर लिहून दिलंय. अजून राहिलंय कोण इथे? आहेत आपल्याकडे प्रेझेंट आहेत ना रुद्र वगैरे? बरं, ठीक आहे. आता अगदी शॉर्ट क्वेश्चन तुम्हाला विचारते की कोण आहे? हा, रुद्र. बरं, आता तुझ्यासाठी वेगळा क्वेश्चन टाकते मी की आता सध्या आपण इन्फेक्शियस डिसीज बोलतोय की नाही, तर इन्फेक्शियस डिसीज मध्ये अगदी खूप तुम्हाला असं डीप मध्ये नाही मी विचारत, फक्त प्रत्येकाला मी आता पॅथोजन विचारते. डिसीजची नावं सांगते आणि त्याचे पॅथोजन कोणते आहेत ते तुम्ही मला चार्टमध्ये टाईप करून द्यायचंय. आता तुम्हाला माईक ऑन करून आन्सर द्यायची सध्या तरी गरज नाहीये. सांगा आता. ट्युबरक्युलोसिस, त्याचं पॅथोजनचं नाव लिहून द्या. सगळ्यांनी द्यायचं आहे. मायक्रोबॅक्टेरिया ट्युबरक्युली. नुसतं नाही सांगायचं, अर्ध नाही सांगायचं. ओके, येस, गुड. सेकंड डिसीजचा आहे हेपेटायटिस. सेकंड डिसीज आहे हेपेटायटिस. बोला. येस. ABCDE मानसी, कॉमा मस्ट इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर आहे डिसेंट्री. येस. हा. येस. झालं. कॉलरा. बोला. आणि त्याच्यानंतर आहे लास्ट वन टायफॉइड. येस. हे झाले सगळे पॅथोजन. ओके, ठीक आहे. चला, आता पॅथोजन झाल्यानंतर आता बघूयात, जेवढं चार्ट मध्ये टाईप करता येईल तेवढं मी तुम्हाला विचारण्याचा प्रयत्न करते. बघूया तुम्ही किती रेडी असता, किती प्रिपेअर्ड असता, हे बघायचं आहे. कारण तुम्ही करणं मी शिकवते आणि तुम्ही करता की नाही याला महत्व आहेच शेवटी मुलांनो. कारण जरी मी तुम्हाला सांगत असते की फार असं खूप नाही करायचं, पण अगदीच पण बघायचं नाही असं पण चालणार नाही.
आता सम इम्पॉर्टंट डिसीज ऑफ द प्रेझेंट डे, याच्यामधनं मी तुम्हाला एक डिसीज 2-3 असे विचारले होते की ज्यांचे वेक्टर्स मॉस्किटोज आहेत. हा, तर ते कोणते मॉस्किटोज कोणकोणते डिसीज स्प्रेड करतायत ते सांगायचं आहे. तर फर्स्ट आहे तुमचं डिसीजचं नाव सांगते मी तुम्हाला, मलेरिया. तर त्याचा वेक्टर असणारा जो मॉस्किटो आहे त्याचं नाव जरा मला टाईप करून द्या. बोला, मलेरिया. नाही. क्युलेक्स नाही, चुकलं. मलेरिया स्प्रेड करणारा कोणता सांगितला होता मी? येस, अॅनाफिलिस. अॅनाफिलिस फिमेल मॉस्किटो. आणि मग आता क्युलेक्स कोणता डिसीज स्प्रेड करतो ते सांगा. क्युलेक्स. येस, क्युलेक्स कोणता करतो स्प्रेड ते सांगा. व्हेरी गुड, इलेफेंटासिस. व्हेरी गुड, नाईस. आणि आता राहिला आपल्याकडे जो आपला डेंगू हे स्प्रेड करतोय तो कोणता आहे, बोला. येस येस, गुड गुड गुड. चला, टच मध्ये आहात मुलांनो, व्हेरी गुड, कीप इट अप. आता आपण, मला असं वाटतं लास्ट लेक्चर मध्ये स्वाईन फ्लू बद्दल बरंच आपण डीपली स्टडी केला होता. मला असं वाटतं आज वेद नवीन आहे ना, तर वेद तुझ्यासाठी परत स्वाईन फ्लू पासून थोडस सुरुवात करते. ओके, चला, लेट स्टार्ट नाऊ. आणि आपला लेसन बराच शिल्लक आहे मुलांनो. मागच्या वेळेला मी तुम्हाला एक्सरसाइज कम्प्लीट करायला सांगितलं होतं, तर मी ओपन केलं होतं 10th, नाही, ओपन केलं होतं 8th आणि 10th होमवर्क पटकन त्याच्यामध्ये टाकून घेतला. त्यामुळे ते थोडस तुम्हाला कम्प्लीट द एक्सरसाइज गिवन बिलो द चॅप्टर असं मेसेज टाकून दिला. नंतर आता मला बघितल्यावर लक्षात आलं ते की अरे 8th तर सिलेबस हे अजून लेसन कम्प्लीट नाही झाला. त्यामुळे ज्यांनी नाही केलाय त्यांनी, मला असं वाटतं एकच मला मिळालं, बाकीच्यांनी नाही केलं त्यांनी आपला चॅप्टर कम्प्लीट झाल्यावर मी तुम्हाला परत एकदा तो होमवर्क रिपीट करेन, तुम्ही करायचा आहे. बरं, आता आपण इम्पॉर्टंट डिसीज मध्ये डेंग्यूचं बरंच बघितलेलं आहे. सगळं अगदी म्हणजे स्प्रेड कसा होतो, सिम्पटम्स काय, त्याचा हे ट्रीटमेंट काय घ्यायची असते, किंवा आपण प्रिकॉशन्स घेण्यासाठी घरामध्ये कसं वागायचं असतं. आणि हा चार्ट जो आहे मुलांनो, तो तुम्हाला मोस्टली 3 मार्क्स साठी क्वेश्चन मध्ये येऊ शकतो. म्हणजे ऍक्टिव्हिटी बेस्ड तुमचा पेपर असतो, तर त्या ऍक्टिव्हिटी बेस्ड पेपर मध्ये तुम्हाला मोस्टली अशा टाईपचं हे सगळं पिक्चर छापून येणार आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं लिहायचं असतं. हे लक्षात ठेवा थोडस. आता थोडस आपण आपल्या मेन टॉपिक कडे वळूया. मेन आहे आपलं स्वाईन फ्लू. तर स्वाईन फ्लू कसा होतो, काय होतं, किंवा प्रिकॉशन काय घ्यायची आहे. स्वाईन फ्लू, रिझन्स ऑफ द इन्फेक्शन. इन्फेक्शन ऑफ द स्वाईन फ्लू ऑकर्स थ्रू द पिग्स अँड द ह्युमन्स. म्हणजेच हा प्राण्यांपासून, थोडक्यात आज आपण सगळ्या प्राण्यांपासून होणाऱ्याच ह्यांचा स्टडी करणार आहोत. पण त्यातल्या त्यात आता स्वाईन फ्लूला रिपीट का करते मी, तर स्वाईन फ्लू हा पीक पासून होत असतो, जो आपण शक्यतो आपण पाळत नाही. घरामध्ये पेट अॅनिमल म्हणून आपला पीक नसतो, हे लक्षात घ्या. तर हा पीक पासून होत असतो. व्हायरस ऑफ द स्वाईन फ्लू आर स्प्रेड थ्रू द सिक्रिशन ऑफ नोज, थ्रोट अँड सलायवा. आता हे कुठून कसं स्प्रेड होतं, तर जो इन्फेक्टेड पर्सन आहे त्या इन्फेक्टेड पर्सनच्या म्हणजे नोज मधनं येणारं लिक्विड, थ्रोट मधनं येणारं लिक्विड आणि त्याची असणारी सलायवा, ह्याच्यामधनं ते स्प्रेड होऊ शकतं. आता झालंय हे कसं आपण आयडेंटिफाय करायचं, तर सिम्पटम्स काय असतात बघा. सिम्पटम्स आहेत डिफिकल्टी इन ब्रिथिंग, म्हणजेच तुम्हाला ब्रिथिंगला थोडासा त्रास होतो, श्वास घ्यायला त्रास होतो. सुअर थ्रोट अँड बॉडी पेन्स, थोडंसं काय होतं, घसा दुखायला लागतो आणि बॉडी पेन व्हायला लागतात. त्याच्यानंतर आपण आलो होतो स्वाईन फ्लूचं डायग्नोसिस कसं केलं जातं आणि त्या मेन लॅबोरेटरीज कुठे आहेत.
कारण आता आपण बघतोय की जे काही असे म्हणजे महाभयंकर जे काही रोग आहेत, आता थोडक्यात डू यू नो पहिलं सांगते तुम्हाला की 2009 मध्ये तो मेक्सिकोमध्ये पहिल्यांदा आयडेंटिफाय झाला होता. तर त्यामुळे त्याचा जो काही व्हायरस आहे तो H1N1 होता. तर H1N1 जो आहे तो आयडेंटिफाय करायला, डायग्नोसिस करायला काही टेस्ट कराव्या लागतात. मग त्या टेस्ट करण्यासाठी काही एक ठराविक ठिकाणं असायची पूर्वी की सगळ्याच लॅबोरेटरीमध्ये ते डायग्नोसिस होत नव्हतं. मग त्या कोणत्या आहेत बघा. फॉर द डायग्नोसिस ऑफ द स्वाईन फ्लू, liquid from the throat of the patient is sent in laboratory. Diagnosis facilities are available in National Institute of the व्हिरोलॉजी, म्हणजे त्याचा शॉर्ट फॉर्म तुम्हाला दिलेला आहे NIV पुणे अँड नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ द कम्युनिकेबल डिसीज NICD दिल्ली. क्लिअर सगळ्यांना? आता आज आपला नवीन जो काही भाग आहे तो आहे पहिला जो DC आहे, डिसीजचं नाव आहे एड्स. तर एड्सचा लॉंग फॉर्म तुम्हाला नेहमी विचारला जातो, तर थोडासा लक्षात ठेवायचा आहे. AIDS, एड्स, acquired immunodeficiency syndrome. लक्षात ठेवायचं आहे. This is the name of the disease. आणि त्याचा जो काही व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव पण आहे HIV. तर तुम्ही नेहमी मुलं कन्फ्यूज असता. डिसीजचं लॉंग फॉर्म विचारलाय की तुम्हाला HIV हा त्याचा व्हायरस आहे त्याचा लॉंग फॉर्म विचारला, हे पहिलं लक्षात घ्यायचं आहे. हा, त्यामुळे जे काही क्वेश्चन असतात ते एकदम केअरफुली रीड करायचे आणि आन्सर पण परफेक्ट द्यायचं आहे. एड्स, अक्वायर्ड इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम. दिस डिसीज इज कॉज बाय द HIV. आता HIVचं मिनिंग काय आहे बघा, किंवा त्याचा लॉंग फॉर्म काय दिलाय, ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? In this disease, victim suffers from various disease due to the progressive weakening of the natural immunity. आता काय आहे ऍक्च्युली याचं मिनिंग काय आहे बघा, की ज्या पर्सनला हा एड्स नावाचा जो काही रोग होतो तर तो आहे याच्या व्हायरसमुळे होणारे इन्फेक्शन आहे. आता तुम्हाला व्हायरस चांगलाच माहिती झालाय की जो आपल्याला दिसतही नाही, पण त्याच्यामुळे इन्फेक्शन इतके होत आहेत की ते आता सध्या आपल्यासाठी हॉरिबल होऊन बसलंय. तर तशातलाच एक असा हा HIV आहे की ज्याच्यावर खरोखरच आताही फार असं तुम्हाला ट्रीटमेंट मिळत नाही, किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला जो अफेक्टेड पर्सन आहे त्याचं म्हणजे आफ्टर ट्रीटमेंट तो बरा होऊ शकतो किंवा रिकवर होऊ शकतो याची गॅरंटी नाहीये तशी. तर मग हा व्हायरस काय करतोय ते पहिलं बघा. पहिलं म्हणजे या व्हायरसने जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये एंटर केलं किंवा इन्फेक्शन तुम्हाला झालं की तो पर्सन जो असतो, तो पेशंट जो असतो तो डे बाय डे वीक व्हायला लागतंय. आणि जो वीक झाला की त्याची इम्युन सिस्टीम आहे, म्हणजे त्याची प्रतिकार शक्ती आहे ती कमी व्हायला लागते. का होते कमी? तर मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये आपल्या RBC आणि WBC अशा दोन तुमच्या सेल्स असतात. तर RBC असतात त्याच्यामुळे तुमच्या ब्लडला रेड कलर येत असतो, आणि ज्या WBC असतात म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स ज्याला म्हटलं जातं, त्या व्हाईट ब्लड सेल्स असतात त्याच्यावर हा व्हायरस अटॅक करतो. आणि मग त्यामुळे अर्थातच आपली जी काही रेजिस्टंट पॉवर म्हणतो की नाही आपण, तुमची प्रतिकार शक्ती, त्यालाच नाव दिलेलं आहे इम्युन सिस्टम, तर ती डाऊन होते. का? तर त्या जो व्हायरस तुमच्या बॉडीमध्ये एंटर करतोय तो त्या तुमच्या WBC वर अटॅक करतोय, आणि ऑफकोर्स तुमची इम्युन सिस्टीम आहे ती डे बाय डे काय व्हायला लागते, डाऊन व्हायला लागते. डायग्नोसिस ऑफ द एड्स कॅनॉट बी कन्फर्ड विदाउट टेस्ट ऑफ द मेडिकल लॅबोरेटरीज. आता तुम्हाला म्हणजे पहिलं सगळ्यात महत्वाचं, हा एड्स झालाय किंवा हा जो रोग तुम्हाला झालाय तो एड्स आहे हे कुठेतरी टेस्ट केल्याशिवायच कळणार आहे ना. मग ते पहिल्यांदा त्याची मेडिकल टेस्ट आहे ती केली जाते, आणि त्या टेस्टचं नाव लक्षात ठेवा. तुम्ही जेव्हा शिकता मुलांनो एकेका डिसीज बद्दल त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच असं काहीतरी असं एकतर नॉलेज पण मिळतं की जे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला उपयोगी पडणार आहे. पण ते करत असताना तुम्हाला बऱ्याच म्हणजे त्याच्या ट्रीटमेंट, त्याचं मेडिसिन, त्याचे पॅथोजन अशी तुम्हाला नावं दिली जातात, तर तीही लक्षात ठेवा. आता ह्याच्यासाठी जी एक खास अशी टेस्ट आहे तिचं नाव आहे इलिसा. बघा, ELISA, इलिसा टेस्ट इज यूज फॉर द प्रॉपर डायग्नोसिस. Symptoms of the AIDS are
पर्सन स्पेसिफिक. आता ही जी टेस्ट आहे ही टेस्ट तुमची केली की याला म्हणायचं तुमची एड्सची टेस्ट. म्हणजे आपण ब्लड टेस्ट वगैरे करतो की नाही, आपलं हिमोग्लोबिन किती आहे काय आहे बघायला, किंवा अजून दुसऱ्या कुठल्या टेस्ट करत असतो, तशीच तुमची ही इलिसा नावाची जी टेस्ट आहे ती फक्त तुमचं एड्सचं डायग्नोसिस करण्यासाठीची टेस्ट आहे. आता ह्याच्यानंतर जर ती पॉझिटिव्ह आली तर ऑफकोर्स तुम्ही एड्स पॉझिटिव्ह असणार आहात. ओके. आता ह्या टेस्टमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही सिम्पटम्स दिसतात की नाही, लक्षणं, ती आतापर्यंत मी तुम्हाला सगळ्या डिसीज शिकवत आली, त्याच्यामध्ये खास अशी स्पेसिफिक प्रत्येक डिसीजची लक्षणं तुम्हाला दिली होती, खास असे स्पेसिफिक सिम्पटम्स दिले होते. पण एड्स मध्ये मात्र पर्सन वाईज ते सिम्पटम्स वेगळे असतात. क्लिअर आहे सगळ्यांना? पर्सन वाईज ते वेगळे असतात, कारण काही लोकांना वेगळे सिम्पटम्स दाखवले जातात, काही लोकांना वेगळे दाखवले जातात. का? तर ह्या एड्सचे खूप टाइप्स आहेत. मग त्या टाइप्स प्रमाणे त्यांची सिम्पटम्स त्या ह्युमन बिंग मध्ये किंवा त्या पर्सन मध्ये, त्या पेशंट मध्ये तुम्हाला दिसत असतात. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? पुढे बघा. आता सगळ्यात महत्वाचं, डू यू नो आणि ऑलवेज रिमेंबर, ज्या गोष्टी तुम्हाला बॉक्समध्ये दिलेल, दिस आर द व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. HIV was first reported in African species of the monkeys. पहिला कोणामध्ये सापडला? तर आफ्रिकन मंकीज आहेत त्यांच्यामध्ये हा सापडला पहिला व्हायरस. अकॉर्डिंग टू द नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम अँड UNAIDS, बघा काय दिलंय ते, 80 to 85% HIV infections in India occurs through the unsafe sexual contacts. आता एक तर सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं की हे कशामुळे होत असतं, तर बऱ्याच वेळेला तुमचं म्हणजे जेव्हा तुम्हाला अचानक असं ब्लड वगैरे घ्यावं लागतं आणि अनटेस्टेड ब्लड जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं किंवा इन्फेक्टेड ब्लड जर तुमच्या बॉडीमध्ये गेलं तर तुम्हाला त्या व्यक्तीपासून की तेव्हा त्या ब्लडमुळे तुमच्याकडे HIV पास होऊ शकतो आणि तुम्हाला म्हणजे हा एड्स होण्याची शक्यता असते. किंवा दुसरं एक त्याच्यामागे रिझन असतं की तुमचे जे काही मदर पॅरेंट ज्याला म्हणतो आपण, ते जर तुमचं अफेक्टेड असेल, HIV पॉझिटिव्ह असेल, तर जन्माला येणाऱ्या बाळामध्ये तुम्हाला ते HIV एड्सचे म्हणजे HIV तुम्हाला दिसू शकतो. नाही, हे झाले त्याचे वेगवेगळे रिझन. पण आपल्या इंडियामध्ये म्हणाल तर इंडियामध्ये HIV किंवा तुमच्या एड्स होण्याचं मेन जे रिझन आहे ते आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. लक्षात ठेवायचं आहे. आता तुम्ही सगळेजण 8th स्टँडर्डला आहात, ग्रोविंग स्टुडंट आहात. इथून पुढे तुमच्यामध्ये जो काही तुम्हाला चेंज मिळणार आहे मुलांना, तो चेंज तुमचा नॉट ओनली ग्रोथ बट ऑल्सो इन इंटरनल डेव्हलपमेंट. आतापर्यंत तुम्ही सगळे काय असायचे, असेच मस्तपैकी फ्रेंड्स असायचे किंवा तुमच्या गप्पा टप्पा असायच्या किंवा तुमची जी काही फ्रेंड्सशिप आहे ती अशी खूप क्लिअर असायची. पण आता इथून पुढे 8 पासून तुम्ही ऑलमोस्ट मला असं वाटतं एक 13च्या एजला तुम्ही पोहोचलेले असता. तर टीन एज ज्याला म्हटलं जातं, टीन एज इज व्हेरी डेंजरस बिकॉज इट डेव्हलप्स युअर बॉडी फ्रॉम इंटरनल ऑर्गन. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे वेगवेगळे सिक्रेशन, वेगवेगळ्या म्हणजे सगळं बरंच जे काय आहे ते येईल तुम्हाला पुढे शिकायला. ते सगळं तुमच्या बॉडीमध्ये काहीतरी असं वेगळं हार्मोन्स चेंज होत असतात आणि त्याचं जे काही बिहेवियर आहे ते तुमच्यामध्ये दिसत असतं. आणि सध्या हातात तुमच्या मोबाईल आहे, त्यामुळे मोबाईलचा वापर आपण खूप चांगल्या गोष्टींसाठी आता ऑनलाईन स्टडीसाठी करतोय. पण तुमच्यापैकी किंवा असे काही एक थोडेसे वेडे मुलं असतात की जे काहीही गुगलवर टाकतात आणि ते सर्च करतायत आणि त्याच्यातनं मग बऱ्याच गोष्टीच्या वेगळ्या वाईट घाणेरड्या तुम्हाला मिळतायत. तर सध्या तरी तुम्हाला हे तेवढ्यासाठीच सांगते, मी क्लिअर करते की जे काही तुम्हाला इथपर्यंत शिकायला मिळालंय तिथपर्यंतच त्याचं नॉलेज अपडेट ठेवायचंय. त्याच्यामध्ये डीप स्टडी जाऊन करायची सध्या तरी गरज नाहीये, कारण तुम्हाला ह्या सगळ्या घाणेरड्या गोष्टी इथेच समजल्या जातात आणि मग त्याच्यातनं अजून क्युरिओसिटी वाढत जाते आणि पुढे पुढे तुमच्या हातून न कळत काहीतरी विचित्र असं होऊन जातं. त्यामुळे एक लक्षात ठेवायचंय, इंडियामधलं जे काही HIV म्हणजे पर्सेंटेज आहे ते केवळ अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्टमुळे आहे. आता पुढे ऑलवेज रिमेंबर मध्ये थोडंसं बघा. एड्स डज नॉट ऑकर ड्यू टू द टचिंग अँड शेअरिंग ऑफ द फूड विथ HIV इन्फेक्टेड पर्सन और बाय नर्सिंग द HIV पेशंट. खूप इम्पॉर्टंट आहे, कारण HIV बोलला की आपण हादरून जातो. पहिली गोष्ट म्हणजे त्या पर्सनकडे बघण्याचा दृष्टिकोनच आपला एकदम बेकार होऊन जातो आणि त्याला आपण म्हणजे टाळतो किंवा त्याच्याशी कॉन्टॅक्टच ठेवत नाही.
तर सगळ्यात महत्वाचं आता आपण जे काही करोना सिस्टीम बघतोय की नाही, की त्याच्यामध्ये खरोखर पब्लिकशी कॉन्टॅक्ट करायचा नाही, त्या पर्सनशी कॉन्टॅक्ट करायचा नाहीये. का? तर तो तुमचा इन्फेक्टेड डिसीज मध्ये येतोय. कारण आज त्या पर्सनच्या जवळ गेलात, त्याच्या सहवासात राहिलात तर तुम्हाला होण्याची शक्यता असते. तर तिथे आपण जात नाहीये. पण हा एड्स हा जो आहे, की ज्या पर्सनला त्याचं इन्फेक्शन झालेलं आहे, त्याच्या सहवासात तुम्ही राहिलात, त्याला जर तुम्ही ट्रीटमेंट दिली, त्याची जर तुम्ही सेवा केलीत किंवा त्याच्या सोबत तुम्ही जरी खाणं पिणं उठणं बसणं ठेवलं, तरीही तुम्हाला त्याच्यापासून कुठल्याही प्रकारचा धोका नाही. हे पहिलं. आणि दुसरं, अवर बिहेवियर विथ HIV इन्फेक्टेड पर्सन मस्ट बी नॉर्मल. म्हणजेच न कळत जर का एखाद्याच्याकडून म्हणजे बाय मिस्टेक जर त्याला HIV झाला असेल, तर त्याला असं त्याच्याकडे असं खूप वेगळ्या दृष्टीने न बघता त्याला एक असं माणुसकी द्यायची, त्याच्याकडे म्हणजे त्याला एका ट्रॅकवर आणायचं, की ज्याला त्याच्यातनं बाहेर कसं काढता येईल हा प्रयत्न ठेवायचा. म्हणजेच त्या पर्सन बरोबर आपलं जे ट्रीटमेंट आपली जी असणार आहे ती नॉर्मल असावी किंवा एखाद्या आपल्या चांगल्या फ्रेंड्स प्रमाणे असावी शक्यतो. ओके, तर बघूया तुम्हाला काही डाऊट आहेत का? कोणाला काय डाऊट आहे? आम्ही समजलं सगळं? वेद वेद आहे का? वेद एनी डाऊट? वेद आर यू प्रेझेंट? येस वेद शेळके. येस. ओके 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 ओके. येस. चलो, शाल आय कंटिन्यू? बर, आता थोडक्यात जर असं लक्षात घ्या मुलांनो, आता आपण हे सगळा जो डिसीजचा स्टडी करतोय की नाही, हा लाईफ टाईम तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे त्याला एकतर पहिलं एक स्टडी किंवा मार्क्स मिळवण्यासाठी तर तुम्हाला तो करायचाच आहे, पण तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला याच्यातनं बरंच काहीतरी गायडन्स मिळणार आहे. त्यामुळे तो सिरियसलीच करायचा आहे आणि समजून करायचा आहे. याच्यामध्ये काय डाऊट असेल, काही समजत नसेल तर 100% तुम्ही मला चॅटबॉक्स मध्ये म्हणजे डाऊट तुमचे क्लिअर विचारू शकता. आय विल क्लिअर दॅट. आता बघा, इन्फेक्शन दो ॲनिमल्स. आता इन्फेक्शन ॲनिमल्स थ्रू कसे स्प्रेड होत आहेत बघा. तर बऱ्याच वेळेला तुमच्या घरामध्ये तुम्हाला असे खूप पेट ॲनिमल्स ठेवायची, आता तरी या यंग जनरेशन मध्ये तुम्हाला खूप असं आवड आहे. पण जरा लक्षात घ्या की तुम्हाला इथे क्वेश्चन दिलेत बघा, जे आपल्या घरामध्ये काही जे प्राणी आहेत ते असतातच आणि जे तुमच्या हौशेने तुम्ही घरामध्ये ठेवलेले असतात, तर त्यांच्यापासून तुम्हाला कुठला म्हणजे आजार होऊ शकतो किंवा काय त्रास होऊ शकतो हे पहिलं समजून घ्या. आता 1-2-3 क्वेश्चन दिलेले आहेत बघा, त्यांचेच तुम्ही मला आन्सर चॅटबॉक्स मध्ये टाईप करून दिले तर जास्त सोयीचं होईल. क्वेश्चन नंबर 1 काय सांगितलंय बघा, विच मेजर्स आर टेकन ॲट युअर होम टू कंट्रोल रॅट्स. प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही जर आता खरंच म्हणजे गावामध्ये राहत असाल तर आपल्याकडे उंदीर असतातच असतात, घरामध्ये फिरत असतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतोच होतो. तर त्याच्यापासून प्रिव्हेन्शन म्हणून किंवा ते घरात येऊ नयेत म्हणून तुम्ही काय उपाय करता, हा तुमचा एक पहिला क्वेश्चन आहे. तर तुमच्याकडे सर्वसाधारण ऍज पर युअर नॉलेज जे काही तुम्ही उपाय करता ते जर असे मला चॅटबॉक्स मध्ये टाईप करून द्या. हा झाला तुमचा क्वेश्चन नंबर 1. आता क्वेश्चन 2 काय आहे बघा, why it is necessary to care about health of domestic dogs, cats and birds. बघा, डोमेस्टिक म्हणजे काय, जे तुमच्या घरामध्ये तुम्ही पाळलेले असतात. बऱ्याच हौशी असतात ना तुम्हाला, बऱ्याच जणांकडे कुत्रे असतात, मांजर असते, काही पोपट चिमण्या सगळे पाळता की नाही. हा, मग त्यांची ही केअर करणं किंवा त्यांचं हेल्थ व्यवस्थित बघणं खूप गरजेचं आहे. वाय इट इज नेसेसरी हा एक क्वेश्चन आहे. त्याचंही आन्सर ज्याला येतं त्याने मला टाईप करून द्यायचं आहे. थर्ड क्वेश्चन आहे, इज देअर एनी रिलेशन बिटवीन पिजन्स, स्ट्रे एनिमल्स अँड ह्युमन हेल्थ. बघा, हा तुमचा एक असा आहे की जे तुम्ही म्हणजे त्यांच्यामधनं काय तुमचं रिलेशन आहे का किंवा त्यांच्यामुळे तुम्हाला कुठल्या प्रकारचा त्रास होऊ शकतो का. आणि क्वेश्चन नंबर 4 आहे, व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ रॅट्स कॉक्रोचेस ऑन ह्युमन हेल्थ. बऱ्याच ऍड वगैरे तुम्ही बघत असता, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बरंच काय काय सांगितलेलं पण असतं. तर सगळ्या ऍड पण बघताना तुम्हाला काहीतरी एक खूप छान मेसेज पण मिळत असतो.
तो मेसेज तुम्ही किती केअरफुली एक्सेप्ट करता. येस. ओके. हा. Pest control can do for control of the mouse. Yes, mouse trap. Keep cat as the pet for rats. ओके ओके. अजून काय बघा, म्हणजे प्रत्येक बघा पर्सन वाईज थॉट्स वेगळे असतात की नाही. हा, त्यामुळे म्हणून तर तुम्हाला क्वेश्चन विचारायचे, म्हणजे एवढे सगळे जे आता प्रेझेंट आहेत त्यांना सगळ्यांना व्हरायटी ऑफ आन्सर्स मिळाले ना सगळ्यांना. येस येस. ओके ओके ठीक आहे. आता हे पेस्ट कंट्रोल वगैरे कोणासाठी केलं जातं माहितीये? फक्त मुंग्या आणि कॉक्रोच असतात त्यांच्यासाठी केलं जात असतं. कारण रॅट्स वगैरे आहेत हे काय होत आहेत मोस्टली अंधार पडला की ते येत असतात, बाकी अदरवाईज ते अगदी बाजूला राहत असतात. ठीक आहे ठीक आहे, तुमचं ओपिनियन जे आहे ते बिग आन्सर. ओके ओके. रुद्र नको नको, आता मी एक्सप्लेन करते रुद्र. हा, आता हे सगळे जे काही थोडक्यात तुम्हाला हे सगळे क्वेश्चन का विचारले होते मुलांनो, तर जे काही हे सगळे आपल्याकडे अॅनिमल्स असतात, म्हणजे कुत्रा असतो, मांजर असते, किंवा तुमच्याकडे काय जे काही म्हणजे पक्षी तुम्ही छोटे छोटे आवडीने जे काही सांभाळत असता किंवा त्यांच्या बरोबर सतत राहत असता, आणि पेट अॅनिमल्स म्हटलं की तुम्ही काय करता, सतत त्यांच्या सहवासात राहत असता. मग त्याच्यामध्ये त्यांच्या कंटिन्युअस कॉन्टॅक्टमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला पुढे जाऊन काही त्रास होऊ शकतो का, हा त्याच्यावरचा एक महत्वाचा क्वेश्चन आहे. तर त्यासाठी तुम्हाला एका डिसीजचं नाव दिलेलं आहे आणि दॅट डिसीज इज रेबीज. रेबीज एक लक्षात ठेवायचं आहे की जो तुम्हाला प्राण्यांच्या चावण्याने होत असतो, ज्याला म्हणतात तुमचा अॅनिमल बाईट पासून होणारा जो काही तुमचा डिसीज आहे त्याला म्हणायचं रेबीज. आता रेबीज कशामुळे होतो आणि काय होतंय ते बघा. पहिलं, दिस इज द व्हायरल डिसीज. काय आहे, याचे वेक्टर्स आहेत ते अॅनिमल्स आहेत, पण तो पण व्हायरल डिसीज आहे, म्हणजेच तो व्हायरसमुळे होतं. एवढं लक्षात ठेवायचंय, व्हायरल म्हटलं की व्हायरसमुळे होणारा डिसीज. आता तुम्ही एवढे आपण डिसीजची नावं शिकलोत, एवढे त्यांचे पॅथोजन शिकलोत, त्यामुळे व्हायरल पासून कोणता होतोय, याच्यात बॅक्टेरियांपासून कोणता होतोय, फंगस पासून कोणता होतोय, हे तुम्हाला सगळं डीपली आणि डिटेल माहिती असणं गरजेचं आहे. पुढे बघा. दिस इज द व्हायरल डिसीज. इट ऑकर्स ड्यू टू द बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, रॅबिट, मंकी एक्सेट्रा. दिसला? हे सगळे जे प्राणी आहेत ते तुम्ही एक मजा म्हणून पेट अॅनिमल्स म्हणून तुमच्या घरामध्ये तुम्ही पाळत असता, आणि आपल्या घरचे प्राणी आहेत म्हणून तुम्ही सतत त्यांच्या सोबत राहत असता. कळतंय? हा. मग आता हेच जे घरात असणारे जे प्राणी आहेत त्यांना आपण बऱ्याच वेळेला वॅक्सिनेशन करत असतो किंवा त्यांना एक वेगळी ट्रीटमेंट देत असतो. पण हेच प्राणी जेव्हा बाहेर असतात, तुम्ही बाहेरच्या वातावरणात जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला हेच प्राणी एक वेगळ्या ह्याच्यामध्ये दिसतात की ज्यांची कोणीच केअर करत नाही, ज्यांच्यावर कोणी ट्रीटमेंट म्हणजे काही वॅक्सिनेशन दिलेलं नसतं, किंवा त्यांना काही डिसीज झालेले असतील तरीही त्यांना काही ट्रीटमेंट मिळालेली नसते. आता त्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगितलंय बघा, एक शब्द दिलाय त्यांनी, बाईट ऑफ द इन्फेक्टेड डॉग, हा, इन्फेक्टेड रॅबिट्स, इन्फेक्टेड मंकीज, इन्फेक्टेड कॅट्स. म्हणजेच थोडक्यात लक्षात घ्यायचं आहे, ते इन्फेक्टेड असतात म्हणजे त्यांना फार काही झालेलं असतं असं नाही. तर इव्हन मी तुम्हाला तेवढ्यासाठीच सांगितलं की तुमचे जे पेट्स आहेत त्या पेट्सच्या चावण्याने पण तुम्हाला रेबीज होऊ शकतो. असं समजू नका तुम्ही की तुमचा घरातला कुत्रा आहे आणि घरातला मांजर आहे आणि त्यांनी खूप जोरात तुम्हाला चावलंय आणि तुम्हाला त्याच्यापासून काहीही त्रास होणार नाही, असं काही नाही. ते प्राणी आहे, त्याच्या बाईटने तुमच्या बॉडीमध्ये त्याची सलायवा गेलेली आहे, त्याचा व्हायरस गेलेला आहे, आणि काही दिवसांनी तुम्हाला त्याच्यापासून रेबीज नावाचा रोग होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं की रेबीजवर असं प्रिव्हेन्शन म्हणून अजून वॅक्सिन नाहीये. जर तुम्हाला कुत्रा चावला तर लगेच जाऊन तुम्ही वॅक्सिन घेऊ शकता, पण जसं आपण एखादे रोग होऊ नये म्हणून अगदी जन्माला आल्यापासून आपण वॅक्सिन घेत असतो की नाही, तसं तुमच्याकडे कुठल्याही प्रकारचं वॅक्सिन आधी दिलं जात नाही, हे लक्षात ठेवायचंय. इन्फेक्टेड म्हणजे चावल्यानंतर आपण ट्रीटमेंट म्हणून इंजेक्शन पण देत असतो किंवा वॅक्सिन पण देत असतो, ती एक वेगळी गोष्ट झाली. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? त्यामुळे पेट्स अॅनिमल असतील त्यांच्याकडे खेळताना बागडताना काळजी घ्या थोडीशी, हे सगळ्यात महत्वाचं. आणि रस्त्यावरचे असतात त्यांच्याशी तर भिवूनच वागायचं. दुसरं काय आहे बघा, व्हायरस एंटर द ब्रेन वाया नर्वस. काय सांगितलंय बघा, आतापर्यंत तुम्हाला जे काही मी डिसीज सांगितले त्यांचे जे अटॅक होत होते
ते तुमचे एक वेगवेगळ्या अवयवांवर होत होते, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सवर होत होते, कळतंय? हा, मग आता हा जो रेबीज आहे याचा अटॅक डायरेक्ट तुमच्या नर्वस सिस्टीमशी रिलेटेड आहे. म्हणजे ह्याचा अटॅक तुमचा ब्रेनवर होतोय. अर्थात मेन म्हणजे जो आपला सगळा कंट्रोल जो आहे की नाही, तो आपला ब्रेनशी रिलेटेड आहे मुलांना. त्यामुळे ब्रेनवर जर हा व्हायरस अटॅक करत असेल तर तुमचं बिहेवियर कम्प्लीट चेंज होते. समजतंय? हा, मग ते चेंज होणारं बिहेवियर कसं असणार आहे बघा. पहिलं एक लक्षात घ्या, हायड्रोफोबिया इज वन ऑफ द इम्पॉर्टंट सिम्पटम्स ऑफ द डिसीज. काय आहे? जर इन केस तुम्हाला हा ॲनिमल बाईट झाला आणि तो खूप डीप असेल, वरचेवर असेल तर नसतं शक्यतो, पण खूप डीप असेल तर मात्र पहिला सिम्पटम काय आहे? तुम्हाला पाण्याची खूप भीती वाटायला लागते. म्हणजे एखादं तळं किंवा एखादं नदी किंवा विहीर याच्यामध्ये तुम्ही पाहूच शकत नाही, इतकं तुम्हाला त्याचा फोबिया म्हणजे भीती निर्माण होते. हायड्रोफोबिया म्हणजे तुम्हाला पाण्याची भीती निर्माण होते. हा एक पहिला रिझन झाला, पहिला सिम्पटम झाला. In this case, the victim shows extreme fear of water. हायड्रोफोबिया म्हणजे काय? एक्स्ट्रीम फिअर ऑफ वॉटर. रेबीज इज फॅटल डिसीज. काय सांगितलंय? इट्स व्हेरी डेंजर. फॅटल म्हणजे काय? डेंजर, घातक आहे तो, अतिशय म्हणजे ज्याचं तुमच्या ब्रेनवर इफेक्ट होतोय. इट्स कॉल्ड फॅटल डिसीज. म्हणजेच हा रेबीज तुमचा फॅटल डिसीज आहे. However, fatality can be prevented by timely vaccination before one set of the symptoms. म्हणजेच जर का तुम्हाला हा ॲनिमल बाईट झाला तर तुम्ही त्याच्यावर वॅक्सिन लगेच जाऊन घ्यायचं आहे. किंवा तुम्हाला जे काही इंजेक्शन पूर्वी खूप मोठा म्हणजे 21 वगैरे असायचे, आता नाही, आता त्याचा हे पण मात्रा कमी झालेली आहे. त्याचे शॉट आता 2-3 शॉट वर आलेले आहे. इवन आता वॅक्सिन घेतलं की पुढे तुमचं तेही कव्हर म्हणजे क्युअर होऊ शकतंय. समजलं? However, fatality can be prevented by timely vaccination before one set of the symptoms. Symptoms start to appear within 90 to 170 days of dog bite. बघा, जे गावामध्ये किंवा तुमच्या कॉलनीमध्ये कुत्रे असतात ना, बऱ्याच वेळेला तुम्ही लहान मुलं तर कुत्र्यांना खूपच घाबरत असता, पहिली गोष्ट. आणि तुम्ही घाबरता म्हणून ते तुमच्या मागेही येत असतात, ही दुसरी गोष्ट. आणि काही वेळेला ते असेच काहीतरी असे म्हणजे ज्याला अफेक्टेड म्हणतो ना, इन्फेक्टेड वगैरे तसे असतात, आपल्या लक्षात येत नाहीत. आपण सहज चालत असतो तरी ते येऊन आपल्याला चावतात आणि त्याचे परिणाम मात्र आपल्यासाठी हॉरिबल आहेत. आणि ते कधी दिसायला लागतात? तर काही पर्सनमध्ये, जसं मी तुम्हाला सांगितलं ना, पर्सन वाईज तुम्हाला सिम्पटम्स दिसतात. काही पर्सनमध्ये ते तुम्हाला एका आठवड्यामध्ये किंवा 2 आठवड्यांमध्ये दिसतात. काही पर्सनमध्ये 3 आठवडे लागतात, 4 आठवडे लागतात. तर काही पर्सनमध्ये ते सिम्पटम्स तुम्हाला 1 वर्षानंतर पण दिसू शकतात. कळतंय? मग आता ते कसे असतात? म्हणजे ऍक्च्युली ते पर्सन कसे वागतायत बघा. एकतर पहिली गोष्ट असं आहे की हे जे लोक आहेत ते थोडेसे वेडसर म्हणजे वेड्यासारखे वागायला लागतात. तुम्हाला दिलंय बघा इथे सिम्पटम्स ऑफ द रेबीज. काय होत आहे? फिवर फॉर 2 to 12 weeks, म्हणजे 1-2 आठवडे, 4 आठवडे किंवा 12 आठवड्यांपर्यंत, म्हणजे 2-3 महिन्यांपर्यंत तुम्हाला हा ताप, तर हाय फिवर त्याला म्हणायचं, येतच असतो. एक्झॅगरेशन इन द बिहेवियर म्हणजे काय होतंय? एकतर ती माणसं ज्याला काही डॉग बाईट किंवा ॲनिमल बाईट, मंकी बाईट झालेला आहे, ती थोडीशी वेड्यासारखी वागायला लागतात. त्यांच्या बॉडीवर, स्किनवर थोडेसे असे चट्टे-पट्टे दिसायला लागतात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना हायड्रोफोबिया होतं. हे थोडक्यात त्यांचं जे काही बिहेवियर आहे, वागणं आहे, ते एकदम चेंज होऊन जातं. आणि आपण म्हणतो ना, कुत्रा म्हणजे असं पिसाळलेला कुत्रा कसा ओरडत असतो कंटिन्युअस, तसं त्या माणसामध्ये तुम्हाला तसेच सिम्पटम्स दिसायला लागतायत. आणि ह्याच्यावर मुलांना एक सांगते, लक्षात ठेवा, तुम्हाला घाबरवत नाहीये, पण ह्याच्यावर अजूनही ट्रीटमेंट तशी नाहीये. म्हणजे सपोज दुर्लक्षित झालं, असं प्राणी कुठला चावला आणि तुम्ही जर इंजेक्शन घेतलेले नसतील, वॅक्सिन घेतलेलं नसेल आणि तुम्हाला जर असं वाटत असेल अरे आपल्याला तर काहीच होत नाही, पण समजा तुम्हाला 4 महिन्यांनी, 6 महिन्यांनी किंवा वर्षांनी काहीतरी सिम्पटम दिसायला लागले, तर मात्र त्याच्यावर उपाय नाही. त्याच्यावर एकच लास्ट उपाय आहे की आतापर्यंत आपण माणसाला खूप जपतोय किंवा माणसाला आपण असं सेफ ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण जेव्हा रेबीज होतो तेव्हा मात्र त्याला एकच फायनल उपाय आहे की त्या माणसाला मारलं जातं. कारण त्या माणसाने जर दुसऱ्याला चावलं तर बऱ्याच जणांना असं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
त्यामुळे सिव्हिअर रेबीज वगैरे जर एखाद्या माणसामध्ये दिसलाच तर मात्र त्या माणसाला डायरेक्टली मारलं जातं. त्यामुळे या प्राण्यांशी जेव्हा खेळता बागडता किंवा त्यांच्यापासून तुम्हाला जेव्हा काही त्रास होईल किंवा त्यांचा बाईट जर झाला तर पहिलं ट्रीटमेंट घेणं खूप महत्वाचं असणार आहे. क्लिअर सगळ्यांना इथपर्यंत? आता पुढे आहे नॉन इन्फेक्शियस डिसीज. तुम्ही हे सायन्स आहे मुलांनो, जेवढं तुम्ही इंटरेस्ट घ्याल तेवढं तुम्हाला जास्त समजणार आहे आणि जेवढं तुम्हाला जास्त समजेल तेवढा तुम्हाला जास्त इंटरेस्ट क्रिएट होणार आहे. अजून पुढे काय आहे, अजून पुढे काय आहे, ऑफकोर्स तुम्हाला क्युरियोसिटी वाढणार आहे. आता असणार आहे हे नॉन इन्फेक्शियस डिसीज की जे कोणाच्याही इन्फेक्शनमुळे होत नाही. आता एक तुम्हाला 2 क्वेश्चन दिलेत बघा. वाय द ॲनिमल केज अँड देअर लिव्हिंग प्लेसेस शुड नॉट बी नियर द किचन. म्हणजेच आता तुम्हाला समजलं असेल की प्राण्यांपासून किती धोका आहे. आता तुम्हाला याच्यामध्ये एवढं डीप दिलं नाही मुलांनो, पण हे जे तुमचे प्राणी असतात ना, त्यांचे केस असतात बघा इथे तिथे पडलेले, तेही तुम्हाला फार त्रासदायक असतात. त्यामुळे जर तुमच्याकडे पेट्स वगैरे असतील तर त्यांच्यासाठी स्पेसिफिक अशी एक प्लेस असावी लागते. असे घरामध्ये सगळीकडे फिरणं त्यांचं तुमच्यासाठी पुढे रिस्की होतं. आणि हे कुठपर्यंत असतं मुलांना, जोपर्यंत तुमचं रेजिस्टन्स पॉवर हाय आहे, स्ट्रॉंग आहे, तोपर्यंत तुम्हाला त्याच्यातनं काहीही त्रास होत नाही. पण जशी जशी तुमची रेजिस्टन्स पॉवर वीक व्हायला लागते तसे तुमच्या आतमध्ये गेलेले जे जुने जे काही असतात ते सगळे तुमचे आजार बाहेर पडतात. मग त्याच्यामध्ये हे असे पण येऊ शकतात. डिपेंडिंग अपॉन विच सिम्पटम्स रेबीज कॅन बी आयडेंटिफाईड. कोणत्या सिम्पटम्समुळे तुम्हाला रेबीज ओळखता येतो. आता हे सगळे सिम्पटम्स तुम्हाला मी क्लिअर केलेले आहे. आता आहे आपला नॉन इन्फेक्शियस डिसीज आणि त्या डिसीज मध्ये पहिला आहे कॅन्सर. कॅन्सर म्हटलं की कॅन्सल असा एक आपल्याकडे एक वर्ड आहे. तर खरोखरच आता शिकवताना तुम्हाला समजेल की किती तो हॉरिबल असणार आहे. डिसीज विच डू नॉट ऑकर थ्रू इन्फेक्शन अँड बॉडी कॉन्टॅक्ट इज कॉल्ड एज नॉन इन्फेक्शियस डिसीज. पहिलं लक्षात ठेवायचंय इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय आणि नॉन इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय. याच्यामध्ये तुम्हाला राईट द डिफरन्स बिटवीन इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज असा तुम्हाला क्वेश्चन येत असतो आणि त्याच्यामध्ये मिनिमम 3 ते 4 डिफरन्स तुम्हाला लिहायचे असतात. तर हा पहिला झाला तुमचा नॉन इन्फेक्शियस डिसीजची डेफिनेशन की जे कोणाच्याही कॉन्टॅक्टमध्ये, कोणाच्या इन द सेन्स पर्सनच्या, त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावर काही आपल्याला त्रास होत नाही किंवा आपल्याला इन्फेक्शन होत नाही, अशाला म्हणायचं नॉन इन्फेक्शियस डिसीज. क्लिअर? पुढे बघा. आता पहिलं तुम्हाला दिलेलं आहे कॅन्सर. कॅन्सरची एक पहिली लाईनच तुमच्यासाठी किती महत्वाची दिली बघा. अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल सेल ग्रोथ इज कॉल्ड एज कॅन्सर. आता आपल्या बॉडी कशाची बनलेली आहे मुलांनो? कशाची बनलेली आहे? आहे कोणाला काय माहिती? असेल माहिती तर ह्याच्यामध्ये आपल्या चॅट बॉक्स मध्ये लिहून ठेवा, मी नंतर बघते. बघूया कोणाकोणाला माहिती आहे. येस, व्हेरी गुड. सेल्स. ओके. हा, सायली, आवर बॉडी इज मेड अप ऑफ व्हॉट? येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, मग आता हे सेल काय असतात ते सांगते बघा तुम्हाला. सेल्स म्हणजे तुम्ही जे आता तुमच्या 8th स्टँडर्डला आहे तुम्हाला सेल वगैरे शिकायला, मला असं वाटतं 7th ला पण थोडंसं झालेलं असणार आहे. तर सेल म्हणजे असं की एक छोटासा एक ऑर्गन आहे किंवा छोटासा एक आपला काय त्याला म्हणायचं पार्टिकल आहे की ज्याच्यामध्ये बरेचसे ऑर्गनिल्स असतात. व्हेरी गुड. ऑर्गनेल्स असतात. म्हणजे तुम्हाला एक सेल म्हटलं तरी त्या सेलचं स्ट्रक्चर आता तुम्ही पुढे जाऊन जेव्हा शिकाल ना तेव्हा त्याच्यामध्ये जे काही ऑर्गनेल्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे फंक्शन आहेत. मग हा सेल काय असतो तर ग्रुप ऑफ सेल म्हणजे तुमचा एक टिश्यू बनत असतो आणि ग्रुप ऑफ टिश्यू म्हणजे तुमचा एक ऑर्गन बनत असतो आणि ग्रुप ऑफ ऑर्गन म्हणजे तुमचं एक सिस्टीम बनत असते आणि सगळ्या तुमच्या सिस्टीम एकत्र केल्यानंतर तुमची बॉडी डेव्हलप होत असते. क्लिअर? मग आता एक लक्षात घ्यायचंय की सपोज मी तुम्हाला एखादी वस्तू दाखवली, फॉर एक्झाम्पल चॉक. तर चॉकला जर तुम्ही असा क्रश केलं तर काय होणार आहे? त्याचे पार्टिकल्स मिळतील ना. त्यातला जो छोटा पार्टिकल आहे तो म्हणजे तुमचा त्या चॉकचा सेल झाला. कळतंय? हे एक एक्झाम्पल दिलंय मी तुम्हाला. हा, म्हणजेच तुमच्या त्या याच्यामध्ये मला एक्सप्लेन करायचं आहे की आपल्या बॉडीमध्ये असे खूप सारे सेल्स आहेत की ज्या सेल्समुळे तुमचं बॉडी अशी बनते आणि ह्याच सेलचं जेव्हा डिव्हिजन होतं म्हणजे एका सेल पासून 2 सेल वगैरे तयार होतात
तेव्हा त्याला सेल डिव्हिजन असं म्हटलं जातं. आणि जेव्हा तुमची ग्रोथ होत असते तेव्हा ह्या सेल डिव्हिजन मुळेच तुमची ग्रोथ होत असते. क्लिअर सगळ्यांना? त्यामुळे सेल तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला कळलं असेल आता. बघा आता काय सांगितलं त्याच्यामध्ये, ही ग्रोथ होणं गरजेचं आहे. आता तुम्ही छोटे असतात, ते छोट्याचे आता तुम्ही एवढे मोठे झालात म्हणजे तुमची सेल डिव्हिजन झाली, ती ग्रोथ तुमची कंपल्सरी आहे आणि तुमची होणं पण तेवढीच गरजेची आहे. नाहीतर मग तुमचं आहे तेवढेच राहिलं असतात ना तुम्ही. त्यामुळे ग्रोथ हा एक वेगळा शब्द आहे मुलांना, तो आणि तुमचं ग्रोथ होणं गरजेचंच आहे. पण जेव्हा कॅन्सर होतो तेव्हा अनकंट्रोल ग्रोथ होते, ऍबनॉर्मल सेलची ग्रोथ होते आणि ती एका ठराविक ऑर्गन मध्ये तुम्हाला दिसते. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? ग्रुप और लंप ऑफ द कॅन्सर सेल्स इज कॉल्ड एज मेलिग्नंट ट्युमर. बघा आता तुमची संपूर्ण बॉडीची जी फ्रिक्वेंटली ग्रोथ होत असते ती वेगळी असते आणि एखाद्या ऑर्गन मध्ये एखादा छोटासा असा ट्युमर होणे किंवा ग्रुप सेलचा म्हणजे एखादी गाठ, थोडक्यात सांगायचे लंप म्हणजे गाठ होणे, एखादा असा ऑर्गनला काहीतरी कुठेतरी असं डॅमेज करणारा एखादा टिश्यूंचा बंच तयार होणे, त्याला म्हणायचं आहे अनकंट्रोल अँड अबनॉर्मल सेल ग्रोथ. क्लिअर इथपर्यंत सगळ्यांना? कॅन्सर कॅन ऑकर इन व्हेरियस ऑर्गन्स लाईक लंग्स, माउथ, टंग, स्टमक, ब्रेथ, युटेरस, स्किन अँड टिश्यूज लाईक ब्लड. म्हणजे थोडक्यात सांगायचे हे तुम्हाला अगदी म्हणजे जे काही कॅन्सरचे प्रकार म्हणतो ना आपण त्यांची नावं दिली आहेत. म्हणजे अगदीच कोण म्हणाला कॅन्सर झालंय तर आपण लगेच क्वेश्चन, आपला नेक्स्ट क्वेश्चन काय असतो, कुठला कॅन्सर. म्हणजे थोडक्यात काय आहे, लंग्स कॅन्सर आहे का, माउथ कॅन्सर आहे का, टंगचा कॅन्सर आहे का, स्टमकचा कॅन्सर आहे का, ब्रेथचा कॅन्सर आहे का, युटेरसचा कॅन्सर आहे का, स्किनचा आहे आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे ब्लड कॅन्सर. समजलं? आता ही तुम्हाला एक 4-5 नावं दिलीत मुलांना, पण असे खूप म्हणजे जवळजवळ असे सायन्समध्ये आपल्या म्हणजे स्टडी केला तर 100 कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. हे आपल्या बॉडीच्या ऑर्गनमध्ये तुम्हाला मोस्टली म्हणजे सापडणारे, आपल्या बॉडीमध्ये आढळणारे जे काही कॅन्सरचे प्रकार आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. क्लिअर झालं सगळ्यांना की अनकंट्रोल अँड ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल इज कॉल्ड ॲज कॅन्सर. आता त्याच्यामध्ये काय सांगितलं बघा, रिझन काय आहेत. कंजम्पशन ऑफ टोबॅको, गुटखा, स्मोकिंग, अल्कोहोलिझम, लॅक ऑफ फायबर कंटेंट अँड म्हणजे थोडक्यात फ्रुट्स अँड लिफी व्हेजिटेबल्स इन फूड, एक्सेसिव्ह कंजम्पशन ऑफ जंक फूड म्हणजे पिझ्झा अँड बर्गर, अँड सम ऑफ द मेनी पॉसिबल रिझन्स हेरिडिटी मे ऑल्सो बी रिझन. एक सगळ्यात महत्वाचं आहे की हा नॉन इन्फेक्शियस मध्ये येतो. मग जर तो तुम्हाला कॅन्सर होत असेल तर त्याच्या मागचं पहिलं रिझन काय असेल, मोस्ट इम्पॉर्टंट रिझन, तर ते आहे हेरिडिटी. कारण तुमचं ते अनुवंशिकता असते. जर एकाकडून म्हणजे तुमच्या मागच्या पिढीमध्ये जर ते असेल तर ऑफकोर्स ते तुम्हाला कितीही प्रिकॉशन घेतलं तरी ते होतच असतं. आता सायन्स किंवा टेक्नॉलॉजी आपण यूज करून त्याचं एक प्रमाण कमी करू शकतो किंवा ते त्याला एक पुढचा स्पॅन त्याचा वाढू शकतो की जरा लवकरच ट्रीटमेंट घेतली किंवा लवकरच आपण जागरूक झालो तर आपण त्याला थोडंसं टाळू शकतो. पण मात्र तुमच्या जे काही खाण्यापिण्याच्या सवयी ज्या आहेत त्या त्याच्यासाठी एक मेन कारण असू शकतं. की समजा तुमच्या घरामध्ये कुठेच तुमच्या जेनेटिक्समध्ये जर ते नसेल तर तुम्हाला होणार नाहीये, पण तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी किंवा तुमचं बॉडीची केअर करण्याची सवय जी आहे, फॉर एक्झाम्पल एक्सरसाइज वगैरे करणं खूप गरजेचं असतं, ते जर तुम्ही करत नसाल तर मात्र तुमच्या बॉडीमध्ये कुठेतरी अशा प्रकारचा लंप वाढायला लागतंय. मग त्याच्यामध्ये आता कुठे, तर बघा तुम्हाला माउथ कॅन्सर सांगितलंय, त्याचं पहिलं काय आहे की जे लोक तंबाखू खातात की नाही, कंजम्पशन ऑफ टोबॅको म्हणजे तंबाखू खाणारे जे लोक आहेत, गुटखा खाणारे जे लोक आहेत त्यांच्याकडे हा माउथ कॅन्सर किंवा लंग कॅन्सर होऊ शकतो. लंग कॅन्सर मोस्टली स्मोकिंगमुळे होत असतो. स्मोकिंग किंवा अल्कोहोलिझम आहे म्हणजे दारू पिणारे जे असतात त्यांच्यामध्ये होऊ शकतो. प्रत्येक जे तुम्हाला कॅन्सरचे टाईप सांगितले की नाही त्याच्यासाठी एक ठराविक स्पेसिफिक तुमच्या सवयी आहेत, ते तुमच्या सवयींमुळे तुम्हाला तो होऊ शकतो. मग त्याला जेनेटिक रिझन नाही लागत आहे. लॅक ऑफ द फायबर कंटेंट म्हणजे तुमच्या आहारामध्ये, घरामध्ये मोस्टली आपल्याकडे लिफी व्हेजिटेबल्स असतात, फ्रुट्स असतात किंवा आपला एक प्रोटीन्स फायबर्स युक्त पदार्थ तर असतात. त्याच्यामध्ये फ्रुट्स आणि लिफी व्हेजिटेबल तर तुम्हाला दिलंयच, पण मोस्ट ऑफ दी पीपल म्हणजे तुम्ही मुलं जेव्हा खाता किंवा खाण्याच्या सवयींमध्ये तुम्ही ह्या गोष्टी ताटामध्ये घेतच नाहीत बघा. हा
नाही घेत, आवडत नाही म्हणून खात नाही, आणि मग काय होतं पुढे लाईफमध्ये तुम्हाला त्या सवयी लागून जातात की आम्हाला हे आवडत नाहीये आणि ते खायचंच नाहीये. आणि पण मात्र या गोष्टी जर तुमच्या फूडमध्ये येत नसतील किंवा तुम्ही त्याचं खात नसाल, तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन त्रास होण्याची शक्यता असते. म्हणजे थोडक्यात तुमची एक्सक्रिटरी सिस्टीम जी आहे की नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी मग कॅन्सर वगैरे होण्याची शक्यता असते. दुसरं काय दिलंय, एक्सेसिव्ह कंझम्पशन ऑफ द जंक फूड. मोस्ट ऑफ द मुलांना घरचं आवडत नसतं, मग काय करायचं, बाहेरचं खायचं. मग बाहेरच्या खाण्यामध्ये काय येत आहे, तर हे मैद्याचे जे पदार्थ आहेत की नाही तुमचे, पिझ्झा आणि बर्गर. ऍक्च्युली आपण जेव्हा आपलं फूड घेत असतो ना, तेव्हा आपल्या फूड मध्ये आपण सगळं कव्हर खात असतो. आणि हे जे पिझ्झा वगैरे असतं ना, हे कव्हरलेस असतं. कव्हरलेस म्हणजे आपण जे गव्हाचा आटा वगैरे घेतो की नाही, त्याच्यामधलं जे काही वरचं कव्हर जे फायबरस आहे ते टाकून दिलं जातं आणि मधलंच फक्त घेतलं जातं. त्यामुळे हे पचायला अवघड असतं, जड असतं. आणि अशा प्रकारचं जर तुम्ही फूड खात असाल, तर मात्र तुम्हाला पुढे जाऊन त्रास होण्याची शक्यता असते. 100% आहे असं नाही, पण पॉसिबिलिटी आहे. आणि मेन रिझन आहे हेरिडिटी. आता सिमटम्स काय आहेत बघा. क्रोनिक कफ, एकतर कंटिन्युअस नेहमीचा बऱ्याच वेळेला खोकला आणि कफ चालूच असतो. हॉर्स व्हॉइस म्हणजे आवाजामध्ये चेंज होतो, आवाज जरासा घोगरा होतो. डिफिकल्टी इन सॉलिंग म्हणजे काही दिवसांनी, आता हे कसं होतंय बघा, एखाद्या पर्सनला सपोज हे दाखवलंय बघा पिक्चर तुम्हाला, हा, तर हे काय आहे, तर कंटिन्युअस गुटखा तंबाखू खाणाऱ्या लोकांना हा अशा प्रकारचा त्रास होतो. आणि आतून जेव्हा त्याचं इन्फेक्शन सुरू होतं, तेव्हा त्या माणसाला पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढा हा इन्फेक्शन आहे ते लगेच होत नाहीये, तर त्याची सुरुवात कुठेतरी तोंडामध्ये होत असते. म्हणजेच पहिल्यांदा कफ व्हायला लागतो, आवाज घोगरा व्हायला लागतो, गिळताना त्रास व्हायला लागतो. आणि हे असं काहीतरी दिसायला लागले लक्षणं की समजायचं हे जे काही ऍडिक्ट पर्सन आहेत त्यांचे कुठेतरी याचे ह्या आजाराची त्याचे सिमटम्स सुरू झाले, स्टार्ट झाले. म्हणजे इनिशियल स्टेज असते. आणि इनिशियल स्टेजमध्ये जर का त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं, तर ते ऑफकोर्स क्युअर होऊ शकतं. आता बघा त्याच्यामध्ये काय सांगितलंय, सेकंड सिमटम काय सांगितलंय, अनक्युरेबल स्केअर अँड इन्फ्लेमेशन. काय सांगितलं, अनक्युरेबल म्हणजेच बऱ्या न होणाऱ्या जखमा किंवा व्रण. आता बघा लक्षात घ्या की ह्याच्यामधनं जे काही इन्फेक्शन होणार आहे ते किती हॉरिबल असणार आहे, कारण आपल्याला बघतानाच ते बघायलाही नको वाटतं. तर त्याच्यातनं होणारं जे काही वेदना असणार आहे, त्याच्यातनं होणारा जो काही त्रास असणार आहे, इन्फ्लेमेशन म्हणजे जळजळ असणार आहे, ती भयानक असणार आहे, अनबेरेबल असणार आहे. लेम्प इन ब्रेस्ट, काय होत आहे, एकतर छातीमध्ये थोडस असं म्हणजे काय अस्वस्थ वाटतंय, दम लागतोय किंवा श्वास घ्यायला त्रास होतो. आणि अनएक्सप्लेन वेट लॉस. आणि ऑफकोर्स हे जेव्हा एकदा का त्याचं सिमटम्स सुरू झाले की इतकं त्याची ग्रोथ फास्ट असते की 2-4 महिन्यामध्येच माणूस कॅन्सलच होऊन जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये वेट लॉसचं प्रमाण आहे ते ऑफकोर्स स्पीडने होत असतं. आणि म्हणूनच तर ह्या सगळ्या गोष्टी इतक्या फास्ट होतात. एक तर पहिलं अनक्युरेबल आहे. तुम्हाला जेव्हा समजतं तेव्हा तो बऱ्याच वेगळ्या स्टेजला जाऊन पोहोचलेला असतो की त्याच्यावर ट्रीटमेंटही होत नाही. आणि तुम्ही कितीही मुलांना, म्हणजे एक सांगते की आता बऱ्याच आपण टेक्नॉलॉजी यूज करतोय, तर आपण खूप स्वतःच्या बॉडीबद्दल अलर्ट असतो ना, पण बऱ्याच वेळेला काही वेळेला हा आजारच मुळात इतका छुपा आहे की तो तुम्हाला म्हणजे लक्षणं अशी किंवा त्याचे सिमटम्स हे दाखवत नाही शक्यतो. आणि एकदा सडन ते सिमटम्स तुम्हाला दिसायला लागले की त्याची जी ग्रोथ आहे ती हायली ग्रोथ आहे. त्यामुळे त्याच्यातनं तुम्हाला एक ट्रीटमेंट मिळणं किंवा ट्रीटमेंटने तुम्ही रिकवर होणं हे थोडंसं नाहीच होत आहे. म्हणजे आजही आजच्या घडीलाही आपण एवढं जे काही सायन्स पुढे गेलंय किंवा आपण एवढं टेक्नॉलॉजी वापरतोय, तरीही कॅन्सरवर आपल्याला खास अशी काही ट्रीटमेंट आजही तुम्हाला अवेलेबल नाहीये. ऑलवेज रिमेंबर मध्ये खूप छान दिलेलं असतं. काय सांगितलंय बघा, कंट्रोल डाएट हेल्प्स टू प्रिव्हेंट सम टाइप्स ऑफ द कॅन्सर. Physical exercise along with the modern treatment is more beneficial to cure the cancer. आणि avoid addiction like tobacco, chewing and smoking. ह्या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत, याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या एकतर पहिली फूडची हॅबिट आहे ती चांगली असावी. एकतर बघा मी अगदी म्हणजे ह्या टॉपिकवर तर मुलांना शिकवत असताना मी वर्गामध्ये म्हणजे 1 तासभर तर याच्यावर चांगलं लेक्चर घेते, कारण मुलं तुम्ही जंक फूड जास्त खात असता, तुम्हाला घरातलं काही आवडत नाहीये, पण त्याचं नंतर तुम्हाला फार त्रास होत असतो. आणि दुसरी गोष्ट असते की तुम्ही स्वतःच्या बॉडीबद्दल एकदम केअरलेस असता.
कधीच म्हणजे तुम्ही असा विचार करत नाहीत, की तुम्ही आता सध्या तुमचं हे छोटं वय आहे. त्यामुळे तुमचं धावणं, पळणं, उड्या मारणं आणि स्कूलमध्ये आम्ही तुम्हाला पीटीचे तास ठेवलेलेच असतात. शिवाय तुमचं घरी जाऊन तुम्ही खेळतच असता. त्यामुळे तुमची एक्सरसाइज खूप होत असते. पण आत्ता सध्याच्या पिरियडमध्ये तुम्ही जर म्हणत असाल ना, तर तुम्ही फिजिकल एक्सरसाइज जी काही आम्ही मोठी माणसं अशी खास करून करतो की नाही, तशी तुम्ही करत नसता. तर जेव्हा तुम्ही फिजिकल एक्सरसाइज करत नाहीत, तेव्हा तुम्हाला बॉडीमध्ये कुठेतरी तुमच्या काय होतंय, जे टॉक्सिक मटेरियल म्हणतो ना आपण, ते वाढायला लागतं. आणि टॉक्सिक मटेरियल वाढण्याचं पहिलं रिझन आहे तुमची हॅबिट्स ऑफ द युअर फूड कंझम्पशन. कारण तुम्ही जेव्हा चांगले पदार्थ खाल, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये चांगल्याच गोष्टी जात असतात किंवा गुड बॅक्टेरिया ज्याला म्हणतो आपण ते जात असतात. पण जेव्हा तुम्ही बाहेरचं किंवा जंक फूड ज्याला म्हणतात, जे उघडं, तळलेलं, फ्राईड किंवा हे पिझ्झा सारखे जे काही खाता की नाही, त्याच्यातनं तुमचं टॉक्सिक मटेरियल बॉडीमध्ये बरंचसं साठतं. आणि लॅक ऑफ एक्सरसाइज असल्यामुळे त्याच्यातनं तुम्हाला घाम येत नाही. कारण घाम येणं खूप महत्वाचं आहे मुलांनो. त्याच्यातनं बरंचसं टॉक्सिक तुमचं बाहेर पडलं जातं. आणि सेकंड थिंग मी तुम्हाला सांगते, की तुमचं पाणी पिण्याची जी सवय असते, ती तुम्ही फार कमी पित असता. तुम्हाला कोणीतरी आठवण करून द्यावी लागते, तेव्हा तुम्ही पित असता. तर आपलं बॉडी क्लीन करायची असेल ना, तर पहिलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही अगदी थोड्या वेळाने, तासाने ग्लासभर पाणी पिणं गरजेचं असतं. का? तर त्याच्यातनं तुमचं सगळं बॉडीतनं जे टॉक्सिक मटेरियल आहे ना, ते युरिन मधनं बाहेर पडत असतं. त्यामुळे पाणी पिणं म्हणजे तुमचं इंटरनली बॉडी वॉश करणं हे खूप महत्वाचं असतं. त्यामुळे ते पाणी एक पीत जा, फिजिकल एक्सरसाइज करत जा, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे बॉडी तुमची आतून स्वच्छ होणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं टॉक्सिक मटेरियल साठणार नाही. क्लिअर? आता ह्याच्यावर ट्रीटमेंट काय केली जाते बघा. एक तर पहिलं मला असं वाटतं इथे तुम्हाला कुठे ट्रीटमेंटचं काहीही दिलं नाही. हां, पण एक तुम्हाला सांगून ठेवते, की हे कॅन्सरचे आपण एवढे टाइप बघितले की नाही, कुठला आहे लंग्सचा, टंगचा, स्टमकचा, ब्रेथचा, युटेरस, स्किन किंवा ब्लड. मोस्टली एखादा म्हणजे ऑर्गनशी रिलेटेड जेव्हा लंग्सचा असेल किंवा माउथचा असेल किंवा ब्रेथशी रिलेटेड असेल किंवा युटेरसशी रिलेटेड असेल, तर अशा वेळेला काय केलं जातं, त्या इन्फेक्टेड ऑर्गनला काय केलं जातं, किमोथेरपी केली जाते. आता याच्यामध्ये काय आहे बघा, 2-3 वर्ड्स आहेत तुमच्याकडे. इथे त्यांनी सांगितलंय बघा. मॉडर्न डायग्नोसिस अँड ट्रीटमेंट ऑफ द कॅन्सर. त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय बघा. व्हेरियस टेक्निक्स लाईक सिटी स्कॅन म्हणजे सिटी म्हणजे तुमचं कम्प्युटर टोमॅटोग्राफी असा एक त्याचा लॉंग फॉर्म आहे. MRI स्कॅन हे एक आहे तुमचं मॅग्नेटिक रेडिओ आय स्टँड फॉर नेक्स्ट याला सांगते तुम्हाला. MRI मॅग्नेटिक रेझिस्टन्स आय स्टँड फॉर समथिंग. मॅमोग्राफी म्हणजे तुमचं ह्याच्याशी रिलेटेड आहे, कशाशी? ब्रेस्ट कॅन्सरशी रिलेटेड आहे. बायोप्सी म्हणजे काय असतं, तर तुमच्या ज्या ऑर्गनला कुठेतरी इन्फेक्शन झालंय की नाही, त्याच्यातला छोटासा तुकडा तुमचा आतून काढून घेतला जातो आणि त्याचं टेस्ट केली जाते. तर ह्या सगळ्या झाल्या तुमच्या डायग्नोसिसच्या टेस्ट झाल्या. इन केस ऑफ द ट्रीटमेंट अलॉंग विथ द कन्व्हेन्शनल मेथड्स लाईक केमोटोग्राफी दिले बघा, किमोथेरपी. किमोथेरपी काय असते, तर त्याच्यावर तुमच्या त्या ऑर्गनवर एक तर ट्रीटमेंट दिली जाते आणि त्याला एक तर म्हणजे असं आतमध्ये काहीतरी असे रेडिएशन सोडले जातात. शिवाय तुम्हाला मेडिसिन पण दिलं जात असतं आणि तिथल्या ज्या एक वाढणाऱ्या ज्या पेशी आहेत की नाही, ज्या सेल्स ज्याला म्हणतो आपण, त्या डॅमेज केल्या जातात. त्यांची ग्रोथ कुठेतरी थांबवली जाते. त्यांना मारलं जातं, जाळलं जातं. रेडिएशन पण सेम आहे, की त्या ऑर्गनमध्ये काय केलं जातं, त्या जिथे-जिथे तुमचं ते लंप वाढलेला आहे किंवा तिथे जो पीस तुमचा डॅमेज झालेला आहे, एकतर पहिलं त्याला कट करून किमोटोग्राफीमध्ये मोस्टली काय केलं जातं, पोर्शन कट करून काढला जातो. पण काही वेळेला अशा ठिकाणी जो काही तुमचा लंप वाढलेला असतो, त्याला आपण कटही करू शकत नाही. मग त्याला रेडिएशन द्यायचं म्हणजे त्याच्यावर तुमचे रेडिएशनचा मारा करायचा. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगितली सर्जरी करायची, की कट करून पोर्शन तो डायरेक्टली बाहेर काढून टाकायचा. आता हे जे काही तुम्हाला मॉडर्न टेक्निक सांगितलेले आहेत बघा, त्याच्यामध्ये लाईक रोबोटिक आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी आर अल्सो फॉलोड. म्हणजेच काय केलंय, की एक कॅमेरा आतमध्ये सोडला जातो छोटासा आणि त्याच्यातनं मग ते सगळं जे काय आहे, जो पोर्शन तुमचा कुठे इन्फेक्टेड आहे,
त्याच्यावर कुठल्या प्रकारची तरी ट्रीटमेंट द्यायची हे त्याच्यावर डायग्नोसिस केलं जातं आणि त्याप्रमाणे त्याच्यावर ट्रीटमेंट दिली जाते. लॅप्रोस्कोपीमध्ये पण कॅमेरा आतमध्ये सोडून त्याच्यामध्ये सर्जरी केली जाते. म्हणजे थोडक्यात सांगायचंय याच्यावर बऱ्याच ट्रीटमेंट आलेल्या आहेत, बऱ्याच प्रकारचं सगळं म्हणजे ट्रीटमेंट अवेलेबल झालेले आहेत. पण तरीही काही ठिकाणी असा जो ठिकाणी कॅन्सर असू शकतो की ज्याच्यावर आपल्याला कुठल्याच प्रकारचं म्हणजे काय ट्रीटमेंट घेता येत नाही किंवा देता येत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे काय आपण सगळ्या ट्रीटमेंट देतो त्याचे साईड इफेक्ट्स मुलांना खूप आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा ह्या कॅन्सरवर ट्रीटमेंट केली जाते तेव्हा जे काही तुमचे किमोथेरपीचे डोसेस असतात किंवा रेडिएशनचे जे काही डोसेस असतात तुम्हाला एक आठवड्याला किंवा अल्टरनेट डेज वगैरे दिले जात असतात. तर त्याचे साईड इफेक्ट अदर ऑर्गनवर भरपूर होत असतात आणि मग त्याचे हळूहळू एक एक पार्ट त्याचा नाही म्हटलं तरी पुन्हा ऑर्गन एक एक त्याचा हळूहळू निकामी व्हायला लागतो. ओके, इथपर्यंत झालं आपलं नॉन इन्फेक्शियस डिसीज मधला पहिला आजचा डिसीज झाला कॅन्सर, जो म्हणजे महाभयंकर आहे की ज्याच्या संबंधी तुम्हाला आता खूप असं म्हणजे असं डिटेल मी सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, आता काही कोणाला काही शंका आहे? काही समजलं नाही असं काही कोणी आहे? तुम्हाला हे सगळं समजून घेऊन आन्सर करायचे आहेत, त्यामुळे तुम्ही त्याला चांगलं 2-3 वेळा वाचायचं आहे. वर्ड अँड वर्ड परफेक्ट तुमचं आन्सर असणं गरजेचं आहे, कारण तुम्ही खूप डिसीज शिकताय आणि त्या प्रत्येक डिसीजचे ट्रीटमेंट वेगळी आहे, सिम्पटम्स वेगळे आहेत. त्यामुळे एक इंटरेस्ट घेऊन डिटेल स्टडी करा. खूप छान तुमचं नॉलेज पण अपडेट राहील आणि एकतर मार्क्सही चांगले मिळतील. ओके, चला तर आज काय आपण इथे थांबूया. मी होमवर्क देते. आज सगळा होमवर्क असेल तो आज शिकवलेला एड्स आणि कॅन्सर या दोघांवरच असणार आहे. ओके, चलो बाय बाय. Bye, Miss. Thank you. येस येस. Bye, ma'am. Thank you, ma'am. बाय बाय. ओके, बाय बाय.